एका कार्यक्रमात 2000च्या नोटांचा अक्षरशः पाऊस पडलाय। अहमदाबादमध्ये भक्ती संगीत कार्यक्रमात झालेल्या उधळपट्टीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात झपाट्याने व्हायरल झालाय। या कार्यक्रमात एका गायकावरती 2000च्या अनेक नोटा उधळल्या गेलेल्या आहेत। 1 डिसेंबरचा हा कार्यक्रम आहे आणि तो व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातंय। दरम्यान एबीपी माझा या व्हिडिओची सत्यता तपासून पाहतंय। तो यहाँ रुपये इसलिए उड़ाए गए कि जो भी पैसे उड़ाए गए, जो पैसे इकट्ठे हो गए, वो सब धर्म के कार्य में, सत्कार्य में उसका यूज होगा। देखिए, नोटबंदी का कायदा ये है कि नोट 500 के और 1000 के नोट बंद हुए, ये नोटबंदी है। पैसे धर्म के क्षेत्र में दो डोनेशन करो, तुम रुपये खर्च करो, अपने काम के लिए वापरो, उनकी बंदी नहीं है ना। लोग अपने रुपये कहीं भी उड़ा सकते हैं। और गुजरात की प्रजा धर्म के लिए हर हमें सबसे पहले रहती है। पहले तो अपने प्राणों की बलिदान देते थे, अभी तो ये तो रुपये की बाबत है ना। तेव्हा अहमदाबादेतल्या ज्या गायकावरती या नोटा उधळल्या गेल्या त्या गायकाची ही सगळी प्रतिक्रिया आहे। दरम्यान नेमक्या किती नोटा या गायकावरती उधळल्या गेल्या त्या कार्यक्रमामध्ये ते सुद्धा पाहूयात। आपण दृश्यांमध्ये बघतोय की हा गायक भक्ती संगीताचा कार्यक्रम होता, त्याच्यावरती दोघे जण एक अशी 2000ची नोट उधळतायत। दोन्ही बाजूनी 2000च्या नोटांचा वर्षाव या गायकावरती सुरू आहे। आधी एक करून 2000ची नोट त्याच्यावरती उडवली जात होती दोनही बाजूनी आणि अखेर हातात उरलेला जो पूर्ण बंडल आहे तो त्याच्यावरती उधळण्यात आला। अशा पद्धतीनं 2000च्या इतक्या नोटांची इथे उधळपट्टी झालेली आहे। पैशांचा पाऊस पडला अहमदाबादेतल्या या भक्ती संगीत कार्यक्रमात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तेव्हा एकीकडे बँकेत रांगेत उभे राहून लोकांना अगदी मोजक्या नोटा हातात येत आहेत, 2000च्या किंवा सुट्ट्या नोटा असतील, आणि इथे एका व्यक्तीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात 2000च्या नोटा आल्या कुठून, हा देखील संशोधनाचा खरं तर विषय आहे। आपण पुन्हा एकदा हा संपूर्ण व्हिडिओ आहे अहमदाबादेतला भक्ती संगीत कार्यक्रमाचा, तो पाहतोय। एक गायक आपली कला सादर करत असताना एक करून नोट्या उधळल्या जात होत्या आणि ज्या नोटांची संख्या आहे ती 20हूनही अधिक आहे।